आपण पाहताय महाधुरळा. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. नमस्कार. महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. देशात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. 7 खासदार फुटलेले आहेत. ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे भाजपचं. त्यामुळे तब्बल 1 नव्हे 2 नव्हे तर 7 खासदार आपचे फुटले, आम आदमीचे फुटले आणि ते आता लवकरच भाजपमध्ये जाणार हे निश्चित झालं आहे. त्यामुळं आम आदमी पक्षाला मोठा दणका या निमित्तानं बसलेला आहे. भारतात मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. नुकतंच ज्या पद्धतीनं महिला विधेयक अयशस्वी झालं, भाजपनं जे विधेयक मांडलं संसदेत 2/3 बहुमत न मिळाल्यामुळं ते पराभव तिथं भाजपला पत्करावा लागला. या पार्श्वभूमीवर आता सध्या बंगालमध्ये निवडणुका सुरू आहेत. त्याचा निकाल लागण्यापूर्वीच भाजपने एक मोठा दणका दिलेला आहे. तब्बल 7 खासदार फुटलेले आहेत राज्यसभेचे. आपचे राघव चड्डा, अशोक मित्तल, क्रिकेटपटू हरभजन सिंग, संदीप पाठक, स्वाती मालीवाल, विक्रम सहानिया आणि राजेंद्र गुप्ता अशा या 7 खासदारांची नावं आहेत. गेले काही दिवस महाराष्ट्रातही मोठा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू होती. इंडिया आघाडीचे काही खासदार भाजप अथवा शिंदे सेना सोबत जाणार अशी चर्चा सुरू होती. काही गुप्त बैठका झाल्यानंतर त्या संदर्भात काही प्रतिक्रियाही आल्या की असं काय झालेलं नाही. पण गेले काही दिवस मोठ्या प्रमाणात राजकीय हालचाली सुरू होत्या. आता आपमध्ये थेट राजकीय उभी फूट पडलेली आहे. 10 पैकी तब्बल 7 खासदार भाजपमध्ये जाणार हे नक्की झालेलं आहे. भाजपचे अध्यक्ष नवीन यांच्या भेटीसाठी हे सगळे खासदार यातले बरेच गेलेले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर अरविंद सिंग जे माजी मुख्यमंत्री आहेत त्यांना मोठा धक्का बसलेला आहे. पंजाबच्या जनतेला भाजपनं धोका दिलेला आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलेली आहे. एकूणच गेल्या काही दिवसापासून जे काय देशात सुरू होतं ऑपरेशन लोटस, त्या माध्यमातून आता आपला त्यांनी मोठा धक्का भाजपनं दिलेला आहे. आता पुढचं राजकीय जे काय घडामोडी आहेत ते कुठं होणार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय ऑपरेशन होणार का, ऑपरेशन लोटस होणार का याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण गेले काही महिने या संदर्भातल्या हालचाली सुरू आहेत. काही वेळा त्याला नकार दिला असला तरी काही गुप्त बैठका सुरू आहेत. त्यामुळं आता इंडिया आघाडीतील काँग्रेस, उबाटा आणि राष्ट्रवादीचे मोठ्या प्रमाणात खासदार आहेत. यातल्या काही खासदारांना आपल्या गळाला लावण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. याची एक सुरुवात म्हणून आता पंजाबमध्ये मोठा धक्का दिलेला आहे इंडिया आघाडीला. कारण इंडिया आघाडीचा हा आम आदमी पक्ष हा प्रमुख पक्ष आहे. त्यालाच मोठा धक्का देत तब्बल 7 खासदार आपल्यासोबत भाजपनं घेतलेले आहेत. त्यामुळे आता या पुढच्या काळात भाजप आणखी कोणाकोणाला आपल्यासोबत घेणार, त्यासाठी नेमक्या राजकीय काय हालचाली करणार याची उत्सुकता निश्चितपणे वाढलेली आहे. आता तरी थेट आम आदमी पक्षात उभी फूट पडलेली आहे. मोठा राजकीय भूकंप झालेला आहे. बघूया आता या भूकंपाचे हादरे महाराष्ट्रात पोचणार का. धन्यवाद.